नमस्कार मित्रांनो, मी आहे स्वप्नील फटिंग. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या या यूट्यूब चॅनलवर ॲडोब फोटोशॉप CC मधले टूल्स कसे आहेत त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर पहिला आहे मूव्ह टूलच्या सहाय्याने आपल्याला फोटो इकडे तिकडे हलविता येते, उचलून दुसरीकडे मांडता येते. एखादी शीट वगैरे जर बनवायची असेल तर मूव्ह टूलचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे मार्की टूल. रेक्टँग्युलर मार्की टूलच्या सहाय्याने आपल्याला एखादी इमेज सिलेक्ट करता येते आणि तिच्या सहाय्याने आपल्याला एखादी सर्कलसुद्धा बनवता येते. अल्बम डिझायनिंगच्या वेळेस या टूल्सचा जास्तीत जास्त वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे लॉसी टूलच्या सहाय्याने आपल्याला एखाद्या इमेजचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येते आणि त्या ठिकाणी दुसरा आपल्याला बॅकग्राऊंड नवीन ठेवता येते. याचा काम लॉसी टूल करते. त्याच्यानंतर मॅजिक टूलचा पण काम तोच आहे. एखादा सर्कल डायरेक्ट सिलेक्ट करायचा जर असेल, प्लेन बॅकग्राऊंडवरचा जर बॅकग्राऊंड रिमूव्ह जर करायचा असेल, एखादी बॅकग्राऊंड आहे आणि ग्रुप फोटो वगैरे आहे, तर मॅजिक टूलच्या सहाय्याने तुम्ही रिमूव्ह करू शकता. त्याचप्रमाणे आहे क्रॉप टूलच्या सहाय्याने तुम्हाला ठराविक साईज घेता येते आणि क्रॉप करता येते. सेंटीमीटरच्या सहाय्याने तुम्हाला या क्रॉप टूलचा वापर करता येईल आणि साईजमध्ये फोटोची मांडणीसुद्धा करता येईल. तर याप्रमाणे मॅजिक टूल, क्रॉप टूल, त्याच्यानंतर फ्रेम टूलच्या सहाय्याने तुम्हाला कोणताही साईज न ठेवता आपल्या मताचा साईज जर ठेवायचा जर असेल तर फ्रेम टूलच्या सहाय्याने तुम्हाला साईज इरेज करता येतो. त्याच्यानंतर आय ड्रॉप टूलच्या सहाय्याने तुम्हाला एखाद्या फोटोला, एखाद्या इमेजला शेडो वगैरे जर द्यायचा असेल तर आय ड्रॉप टूलच्या सहाय्याने तुम्हाला शॅडो वगैरे देता येईल आणि डार्कनेसपणा जर वाढवायचा जर असेल तरी या टूलचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे पॅच टूलच्या सहाय्याने तुम्हाला एखादी डाग वगैरे जर हटवायचा जर असेल तर पॅच टूलच्या सहाय्याने तुम्हाला डाग वगैरे साफ करता येईल. त्याच्यानंतर आहे ब्रश टूलच्या सहाय्याने तुम्हाला कलर वगैरे करता येईल. त्याच्यानंतर चेहऱ्याची फिनिशिंग वगैरे याच्याने करता येईल. त्याचप्रमाणे आहे स्टॅम्पचा पण याचप्रमाणे ब्रश आणि स्टॅम्पचा एकच काम असल्यासारखाच आहे, पण स्टॅम्पमध्ये थोडा फरक आहे. तो म्हणजेच जर आपल्याला एखादा फोटो रिपीट करायचा असेल, म्हणजेच त्याची डुप्लिकेट लेअर बनवायची जर असेल तर स्टॅम्पचा वापर केला जातो. तसाच चेहरा फिनिशिंग वगैरे करण्याचा काम स्टॅम्पने केला जातो. त्याच्यानंतर आहे हिस्ट्री ब्रशच्या सहाय्याने तुम्हाला फोटो इरेज टूलच्या सहाय्याने तुम्हाला कटिंग वगैरे करता येते. एखादी इमेज इरेज करायची असेल, कापायची असेल तर तुम्हाला इरेज न करता येईल. त्याच्यानंतर आहे ग्रेडियंट टूलच्या सहाय्याने एका कलरचा बॅकग्राऊंड जर असेल तर तुम्हाला 2 किंवा 3 कलरमध्ये ग्रेडियंट टूलने करता येईल, म्हणजे बॅकग्राऊंड मिक्सिंग करता येईल. तर ग्रेडियंट टूलच्या नंतर स्मज टूल आहे. स्मज टूल म्हणजे काय, तर स्मज टूल म्हणजे एखाद्या फोटोला
ब्लर करायचा असेल, शार्प करायचा जर असेल, स्मूथनेसपणा जर करायचा असेल तर स्मज टूलचा वापर केला जातो. त्याच्यानंतर ब्लर शार्प टूल म्हणजेच याच्याने काय होते, आपले डोळे वगैरे जर साफ वगैरे करायचे जर असेल तर या टूल्सने डोळे वगैरे साफ करता येते. त्याचप्रमाणे टचिंग वगैरे याच्याने चांगल्या पद्धतीने करता येते. त्याच्यानंतर आहे पेन टूल. पेन टूलच्या सहाय्याने ठराविक बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करता येईल. म्हणजेच काय, एखादी ग्रुप फोटो जर असेल आणि त्याच्यातून एक सिंगल फोटो जर काढायची जर असेल तर तुम्हाला पेन टूलच्या सहाय्याने तो फोटो काढता येईल. म्हणजेच बाकी बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येईल. त्याच्यानंतर आहे हॅरिझॉन्टल टिपी टूलच्या सहाय्याने तुम्हाला टेक्स्ट वगैरे देता येईल. म्हणजेच एखाद्या फोटोवर नाव वगैरे जर लिहायचा जर असेल तर हॅरिझॉन्टल टिपी टूलच्या सहाय्याने तुम्हाला चांगल्या पद्धतीने टेक्स्ट देता येईल. मित्रांनो, याच्यानंतर आपण पाहणार आहोत पॉट टूल. पॉट टूल म्हणजे काय तर सर्कल म्हणजे काय, एखाद्या ठराविक शीटवर तुम्हाला डिझायनिंग करायची जर असेल तर या टूलच्या सहाय्याने तुम्हाला पॉट टूलच्या सहाय्याने करता येईल. त्याच्यानंतर आहे एलिप्स टूल. एलिप्स टूलच्या सहाय्याने तुम्हाला डिझायनिंग सरकवता येईल. म्हणजेच काय तर एखादी मोठी इमेज जर असेल आणि तिची झूम जर वाढली असेल, म्हणजे झूम केली असेल आणि तिला कमी जर करायचा असेल तर एक क्लिक दाबून आपण तिला झूमिंग आणि झूम अप आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.